नमस्कार. भाद्रपद शुद्ध पंचमी म्हणजेच भाद्रपदामध्ये येणारी पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते. म्हणजेच या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. या ऋषींसोबत अरुंधती आणि गणपतीची देखील पूजा केली जाते. गणपती बाप्पा तर आपल्याला पहिल्यांदा असतातच. त्यांची प्रतिष्ठापना केल्याशिवाय इतर पूजा आपण करूच शकत नाहीत. म्हणजे प्रत्येक पूजेमध्ये आधी गणपतीची पूजा, धरतीची पूजा आणि दीप म्हणजे समईची पूजा केली जाते. हे सप्तऋषी कोणते तर वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, अत्री, जमदग्नी, गौतम आणि भारद्वाज. हे 7 ऋषी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात. त्यामुळे यांची पूजा केली जाते. मग आता ह्या पूजेसाठी काय काय लागतं तर गणपतीच्या नैवेद्यासाठी गुळ खोबरं, 7-9 सुपाऱ्या लागतात. 7 ऋषींच्या, 1 अरुंधतीची आणि 1 गणपतीची. ते ज्यावर मांडायचे त्यासाठी तांदूळ, ऋषींसाठी 1 पांढरा पंचा, नारळ, फुलं आणि सप्तऋषींना 7 प्रकारची पत्री आणि 7 प्रकारची फुलं वाहावीत असं म्हणतात. फुलं काही मला तेवढी मिळाली नाही आहेत. दुर्वा, आघाडा यांना तर महत्त्व आहेच आहे. गोकर्णाची आहेत, आंब्याची आहेत, चाफ्याची, पारिजातक, जाई आणि जुई. आणि अरुंधतीसाठी ब्लाऊज पीस, ओटी आणि गरसोळी असं सगळं साहित्य लागतं. पंचामृत, कापूर, उदबत्ती हे तर नेहमीचं साहित्य आहेच आहे. साधारण पांढरा किंवा पिवळा कपडा चौरंगावर टाकून त्यावर असे 9 तांदळाचे तांदूळ टाकायचे वेगवेगळे. त्यावर आपल्याला स्थापना करायची आहे ऋषींची. जानवे देखील 7 ऋषींची 7 वेगळे वेगळे असतात. वस्त्रमाळ आहे. समोर पानाची विडे, त्यावर खारी, खोबरं, पैसा, हळकुंड, बदाम आधी समईची पूजा करून घ्यायची. दीपपूजन, दीप हा मांगल्याचं प्रतीक आहे. नंतर थोडी धरणीची पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू, थोडं पाणी टाकून हळद, कुंकू, अक्षत आणि 1 फूल आणि नंतर ह्या 9 सुपाऱ्या तामनामध्ये घेऊन याला शुद्ध पाण्याने पहिल्यांदा, मग पंचामृताने आणि परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आणि यांची त्या तांदळावर प्रतिष्ठापना करायची. हे व्रत महिलांनी जरूर करावं. कारण मासिक धर्मामध्ये कळत नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये आहे, हळदी कुंकवाला आहे, जाणं होतं कधीतरी. त्यामुळे तो दोष लागतो. या व्रताने तो दोष नाहीसा होतो. त्यामुळे महिलांनी हे व्रत जरूर करावं आणि करतात. गणपतीची पूजा, गणपतीला लाल फूल, दुर्वा, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, 7 ऋषींना अष्टगंध लावून ही जी पंचमी आहे हे ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक महान ऋषी होऊन गेले. त्यांनी केलेली तपश्चर्या, यज्ञयाग, व्रत यामुळे अजूनही त्याचे परिणाम आपल्याला खूप चांगले दिसतात आणि आपलं कदाचित त्यामुळे चांगलं होत असेल. निसर्ग टिकून आहे. त्यांचं अनुकरण करणे म्हणजे तेवढाच संयम या दिवशी यायला पाहिजे. त्यामुळे शेतात पिकवलेलं म्हणजे बैलाच्या कष्टाचं या दिवशी खात नाहीत. स्वतः पिकवलेलं धान्य खातात. ऋषीमुनी फळं, कंदमुळं खायचे. त्यामुळे शक्यतो कंदमुळं खाऊन, फळं खाऊनच हा उपवास करतात. हे सर्व ऋषी असे स्वतः पिकवलेले खात असत. त्यामुळे त्यांचा देह, मन, बुद्धी, शील, आचरण, विचार खूपच पवित्र असत. आपण वर्षभरातून 1 दिवस जरी त्यांचे स्मरण केले, भक्तिभावाने पूजा केली आणि अनुकरण केले
तरी त्याचा परिणाम आपल्याला नक्कीच वर्षभर जाणवतो आणि राहतो. अशी 7 प्रकारची पत्री वाहायची आहे. अगदी डोक्यावर नाही वाहिली तरी बाजूला व्हायची आहे, जेणेकरून डोक्यावर पण ओझं नाही व्हायला पाहिजे. अरुंधतीलाही पांढरं फूल, पंचामृताचा नैवेद्य, शेताची नांगरणी करताना ज्या धान्याला किंवा शेताला बैलाचे पाय लागलेत ते धान्य खात नाहीत. या दिवशी म्हशीचं दूध वापरलं जातं. हे जानवं ठेवायचे समोर ऋषींसाठी. ऋषीमुनींचं स्मरण राहावं, त्या मार्गावरच आपण जावं. त्यांच्या विचारांना पुढे घेऊन त्यांचे विचार आत्मसात करावेत. पूजा करताना शक्यतो पांढरी साडी नेसलेली चांगली. ऋषीमुनी जंगलामध्ये राहत, त्यामुळे 7 वेगवेगळ्या पत्री वाहत असतील. आणि ऋषीपंचमीची कहाणी आणि आरती म्हणावी. कहाणीचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे, तेव्हा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ऋषीमुनी जंगलामध्ये फळे आणि कंदमुळे खाऊन तपश्चर्या करत असत. आपण एक दिवस तसं केलं तरी संयम आपण तेवढा ठेवू शकतो किंवा आपल्यामध्ये राहू शकतो. म्हणून हे खरं तर अनुकरण करायचं आहे या दिवशी आणि पूजा करायची आहे. हे वर्ष व्रत जर 7 वर्ष आपण केलं लागोपाठ तर याचं पुण्य मिळतं. आतापर्यंत कदाचित झालंही नसेल तरी यापुढेही आपण 7 वर्ष हे जर लागोपाठ केलं, ऋषींची पूजा केली आणि ऋषीपंचमीचा उपवास केला तर पापांपासून मुक्तता होते. वेगवेगळ्या तीर्थाला जाण्याचं, स्नानाचं पुण्य मिळतं. मनामध्ये असलेल्या इच्छा पूर्ण होतात. खूप सोपं आहे व्रत. फक्त खाण्याचे थोडेसे जरा धान्य चालत नाही. रताळी आहेत, लाल भोपळा आहे किंवा राजगिरा. खेडेगावामध्ये हे व्रत करणं खूप सोपं जायचं असंही आमची सांगते, कारण त्यासाठी मुद्दाम परसदारांमध्ये भाज्या लावल्या जायच्या, राजगिरा लावला जायचा, जेणेकरून बैलाचे कष्ट तिथे नसतील. आणि ते ऋषीपंचमीपर्यंत येत असे किंवा ते साठवून ठेवत असत 2-2 वर्ष ते धान्य आणि ते खात असत. पण आता एवढं शहरामध्ये शक्य नाही आहे. पण भक्तिभावाने हे व्रत केल्यास त्याचे पुण्य नक्की मिळते.